तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला हा जो शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. त्यामध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 5 उदाहरणं पाहिली. आता 6वं, 7वं, 8वं, 9वं आणि 10वं हे 5 उदाहरणं आपण पाहूयात. ठीक आहे. तर हे 5 उदाहरणं हॉटचे आहेत. बघा इथे डोक्यावर स्टार दिले बघा त्या संख्येच्या. त्यामुळे हे उदाहरणं हॉट समजायचे आहेत. हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स. ठीक आहे. आपण सावकाशपणे घेऊयात. हा 2.6 हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो पूर्णपणे कशावर आहे? वर्ड प्रॉब्लेम्सवर डिपेंड आहे. तर सावकाशपणे घेऊयात आपण. Mr. Kasam runs a small business of making earthen pots. He makes certain number of pots on daily basis. याचा अर्थ असा होता, आपण काय करू, लहान असे तुकडे पाडूयात उदाहरणाचे म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे. आता बघा त्याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये. मिस्टर कासम म्हणजे श्रीमान कासम असं म्हणूयात आपण. त्यांचा एक लघु उद्योग आहे, लहान उद्योग आहे. कशाचा? मातीची भांडी बनवण्याचा. तर ते रोज एका ठराविक संख्ये एवढी भांडी बनवतात. ठराविक संख्या म्हणजे समजलं का? समजा फॉर एक्झाम्पल रोज ते 10च भांडी बनवतात असं गृहीत धरू. म्हणजे 9 पण बनवणार नाहीत आणि 11 पण बनवणार नाहीत. ठीक आहे. 10च भांडी बनवणार आणि आपलं काम संपवणार. ठीक आहे. असं. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 more than 10 times टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन 1 day. एक भांड बनवण्याचा खर्च किती आहे? ते दररोज जेवढी काही भांडी बनवतात त्या भांड्यांच्या संख्येची 10 पट करायची आणि त्यामध्ये ₹40 मिळवायचं. ती जी अमाऊंट येईल ती एक भांड बनवण्याचा खर्च आहे. आणखीन एकदा ऐका. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट प्रत्येक भांड म्हणजे एक भांड बनवायचा खर्च किती आहे? ₹40 more than 10 times टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन 1 day. म्हणजे ते दररोज जेवढी काही भांडी बनवतात त्याची 10 पट करायची आणि त्यामध्ये प्लस ₹40 मिळवायचं. म्हणजे ₹40 मिळवायचं प्लस करायचं म्हणजे तेवढी अमाऊंट जी येते ना ती काय असेल? एक भांड बनवायचा खर्च असेल. सावकाशपणे घेऊ आपण, लक्षात येईल तुम्हाला. आता इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. दररोज जेवढी काही भांडी बनवतात त्याचा खर्च किती आहे? ₹600. सगळ्या भांड्यांचा एकूण खर्च किती आहे? ₹600. तर आपला काय विचारलंय? फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. तर एक भांड बनवण्याचा खर्च किती रुपये आहे आणि ते दररोज किती भांडी बनवतात अशा दोन आपल्याला किमती काढायच्या. एक काम करू आपण, रोज आपण ते किती भांडी बनवतात तर X भांडी बनवतात असं समजूयात आणि आपण तसं उदाहरण सोडवूयात. ठीक आहे. आता बघा सावकाशपणे घेऊ आपण. लेट किंवा कन्सिडर असं लिहूयात. मिस्टर कासम मेक्स X पॉट्स किंवा X अर्धन पॉट्स मातीची भांडी पॉट्स पर डे. म्हणजे काय? पर डेच्या ऐवजी तुम्ही डेली असं पण शब्द वापरू शकतात. म्हणजे दररोज ते X भांडी बनवतात असं आपण समजतो. X भांडी बनवतात. ठीक आहे. आता प्रत्येक म्हणजे एक भांड बनवायचा खर्च किती असेल मग बघा. देअरफॉर द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. त्यांनी अट सांगितली आहे कशी? जेवढी काही भांडी बनवतात म्हणजे X भांडी बनवतात दररोज ते त्या भांड्याची काय करायचे? 10 पट करायचे म्हणजे 10x होईल. 10 ने गुणाकार केला आणि त्यामध्ये ₹40 मिळवायचे म्हणजे प्लस 40 करायचं. झालं. एवढे काय असेल? प्रोडक्शन कॉस्ट असेल. एक भांडी बनवण्याचा खर्च असेल, प्रोडक्शन कॉस्ट असेल. ओके. झालं. पुढे आता अट बघा कशी आहे, त्यांनी कशी वापरलेली आहे. बाय गिव्हन कंडिशन. किती सोपी अट आहे बघा. बाय गिव्हन कंडिशन. आता आपण असं म्हणू शकतो का बघा कसं? जेवढी काही भांडी बनवतात म्हणजे X भांडी बनवतात आणि एक भांड बनवण्याचा खर्च किती आहे? 10x + 40. या दोघाचा जर गुणाकार केला तर ₹600 पाहिजे. म्हणजे असं समजूयात, समजा रोज ते 10 भांडी बनवतात. बघा 10 भांडी बनवतात. समजलंय, आपण गृहीत धरलंय. ते उत्तर 10 आहे नाही ते आपण नंतर बघू. ठीक आहे. उत्तर तर 10 नाहीच. ठीक आहे. तर 10 भांडी बनवतात. प्रत्येक भांड बनवण्याचा खर्च समजा एक गृहीत धरूयात की ₹140 आहे.
140 रुपये. तर 10 भांडी बनवण्याचा खर्च कसा असेल? 10 गुणिले आपण 140 करणार म्हणजे 1400 रुपये काय ना डेलीचा खर्च येणार. बरोबर आहे का? म्हणजे काय केलं आपण? नंबर ऑफ पॉट्स इंटू प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट, ह्या दोघांचा काय केला आपण? गुणाकार केला. बरोबर आहे का? तसं काय करायचं? जेवढी काही भांडी बनवतात म्हणजे एक्स भांडी बनवतात आणि एका भांड्याचा खर्च किती आहे? 10x + 40 आहे. तर या दोघांचा गुणाकार केला की आपल्याला दररोज जेवढी काही भांडे बनवतात त्यांचा प्रोडक्शन कॉस्ट येईल म्हणजे 600 रुपये येईल. ठीक आहे? म्हणजे आपण असं लिहूयात का बघा, x इंटू इन ब्रॅकेट x 10x + 40 इज इक्वल टू किती असेल? 600 रुपये. 600 झालं. याला सोडवत गेलो की आपला वर्ग समीकरण भेटतं. वर्ग समीकरण भेटले की आपल्याला x किंमत भेटते. ठीक आहे? x इंटू 10x काय होते? 10x² प्लस x इंटू 40 40x इज इक्वल टू 600 ॲज इट इज. देअरफॉर 600चं डावीकडे पक्षांतर करा. 10x² प्लस 40x मायनस 600 इज इक्वल टू 0. ठीक आहे? आता बघा, डाव्या बाजूतून 10 कॉमन निघतं म्हणजे वर्ग समीकरण सोपं होतं, छोटं होतं, सोपं जातं आपल्याला सोडवायला. ठीक आहे? 10 कॉमन काढलं तर काय राहतं? x² राहतं. 10 भागाला 4x राहते इथं, कारण 10 इंटू 4 40 होतं. मायनस 600ला जर 10 भाग घातला तर किती येतं? 60 येतं, 60 येतं. इज इक्वल टू 0. 10चं पक्षांतर करा 0 कडे. गुणाकारातलं कक्षात होईल ते भागाकारामध्ये होईल. x² प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0 अपॉन काय होईल? 10 होईल. बरोबर? मग 0 अपॉन 10 म्हणजे काय होईल? 0च होईल. म्हणजे पुढे जर आपण सोडवत गेलो याला आपण तर काय होईल बघा, किती सोपं उदाहरण आहे. फक्त अट समजली पाहिजे आणि अटीचं रूपांतर आपल्याला वर्ग समीकरणामध्ये करता आलं पाहिजे. ठीक आहे? x² प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0 अपॉन 10 म्हणजे 0च झालं. वर्ग समीकरण भेटलं. जनरल फॉर्म मध्ये आहे. फॅक्टर्स पडायचे. गुणाकार किती यावा? 60 यावा 60. इथे लिहितो मी साईडला. मायनस मध्ये यावा गुणाकार आणि त्यांची वजाबाकी किती यावी? 4 यावी. अशा दोन संख्या शोधायच्या ज्यांचा गुणाकार 60 यावा आणि वजाबाकी 4 यावी. 10 अँड 6. बघा गुणाकार किती येतो? 60 आला. 10 आणि 6चा गुणाकार 60 येतो आणि वजाबाकी 10 मधून 6 गेले 4 येतात. ठीक आहे? राहिला विषय कोणता? चिन्ह देण्याचा. मी काय बोललो लक्षात घ्या. टेक्निक, कधी पण मोठी संख्या अगोदर लहान संख्या नंतर लिहायची म्हणजे आपला टेक्निक सोपी जाते, ट्रिक सोपी जाते. म्हणजे कशी? प्लस मायनस असेल तर प्लस मायनसचे चिन्ह द्यायचं. बघा गुणाकार -60 होतो आणि 10 मधून 6 गेले 4 राहतात. मोठ्या संख्ये चिन्ह +4. ठीक आहे? झालं. याला कसं सोडवायचं मग? देअरफॉर x² प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. ओके? तर दोघांची गट पाडू आपण. पहिल्या गटातून x कॉमन निघेल. काय राहतं? x प्लस 10 मायनस चिन्ह राहतं कॉमन. मायनस चिन्ह कॉमन काढलं की माहिती आहे पुढचं चिन्ह बदलतं का नाही? बदलतं. तर आता 6 कॉमन काढा. 6च्या पड्यामध्ये 60 पण आहे. तर x मायनस ऐवजी प्लस होईल. 6 ने जर 60ला भाग काढला तर 10च येईल. इज इक्वल टू 0. आणखी एक मी काय सांगितलं तुम्हाला? दोन्ही पण कंस सारखे येतातच. ठीक आहे? दोघांपैकी एक घेतलं. x प्लस 10 in second bracket x minus 6 is equal to 0. Therefore, x plus 10 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. Therefore, x is equal to plus 10 चं काय होईल? minus 10 or x is equal to minus 6 होईल plus 6. आता मला सांगा x ही काय? भांडे आहेत. भांडे कधी पण निगेटिव्ह नसतात. म्हणजे कसं लिहिता येईल आपल्या खाली? बट the number of pots never be negative किंवा cannot be negative. ओके? therefore x is equal to काय म्हणता येईल आपल्याला? -10 is not acceptable. हो का नाही? हे आपल्याला स्वीकारायचं नाही. इज नॉट ऍक्सेप्टेबलच्या ऐवजी तुम्ही इज अनएक्सेप्टेबल असं पण लिहू शकतात. देअरफॉर इथं जागा नाही तर मी लिहितो. ठीक आहे? देअरफॉर
एक्स इज इक्वल टू 6. आता मला सांगा एक्स इज इक्वल टू 6, त्याला आपण काय करू शकतो, असा बॉक्स करू शकतो ना. आता मला सांगा खाली दोन विधाने येतील, इथं जागा नसल्यामुळे तुम्ही लिहू शकतात. कसं, आपला आता रोज किती भांडी बनवतात हे लक्षात आलं. किती भांडी बनवतात, 6. कसं, मिस्टर कासम मेक्स 6 अर्धन पॉट्स पर डे. दररोज ते किती भांडी बनवतात, 6. ओके. आता बघा, द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट 10x + 40. मग 10x म्हणजे 10 × x म्हणजे 10 × 6 किती होतं, 60 प्लस 40 म्हणजे किती झालं, 100. म्हणजे ते दररोज किती भांडी बनवतात, 6 भांडी बनवतात. आणि एक भांडं बनवण्याचा खर्च किती आहे, 100 रुपये. कसं केलं आपण, 100 कसं आलं, आणखी एकदा बघा. इथं मी जागा नसल्यामुळे फक्त इथं मी तोंडी सांगतो, तुम्हाला लक्षात येतं का बघा. इथं लिहू का मी, 10 × 6 + 40 किती येतं बघा. 10 × 6 किती होते बघा ना, 10 × 6 60 + 40 म्हणजे किती होतं, 100. 100 रुपये काय आहे, एक भांडं बनवण्याचा खर्च आहे. रोज 6 भांडी बनवतात म्हणजे रोजचा खर्च 600 रुपये. म्हणजे आपलं उत्तर कन्फर्म आहे, 600 यायला आपलं. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं हे उदाहरण संपलं. ठीक आहे. कुठं काय अडचण असेल तरी विचारू शकतात. व्हिडिओ पॉज करून तुम्ही आणखीन व्यवस्थितपणे बघा. कुठलं समजलं नाही तरी मला कमेंटमध्ये विचारा. ओके. चला पुढचं उदाहरण घेऊ. काय ते उदाहरण बघा. हे पण हॉर्सेस आहे. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. ओके. आता बघा, एक प्रतीक नावाचा एक युवक आहे. तो बोटने प्रवास करतोय नदीमध्ये असं समजू आपण. त्याला 36 किलोमीटर जायला, आता इथे एक शब्द आलाय बघा, सुंदर शब्द आहे. कोणता, डाऊनस्ट्रीम म्हटलंय. डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीम म्हणजे काय माहिती आहे का, हा फक्त लक्षात घ्या शब्द. डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेनं जाणं. तो किती किलोमीटर गेलाय प्रवाहाच्या दिशेनं, 36 किलोमीटर गेलाय. आणि तो परत पण आलाय, रिटर्न टू द सेम स्पॉट. 36 किलोमीटर गेलाय आणि परत त्याच ठिकाणी किती आलाय, 36 किलोमीटर आलाय. तर त्याला एवढा प्रवास करायला त्याला 8 तास लागले. 8 तास, 8 hours. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 km/h. त्या बोटची स्पीड दिली त्यांनी 12 km/h. म्हणजे 12 km/h म्हणजे एका तासामध्ये ती बोट 12 किलोमीटर जाते. ओके. त्याला स्पीड आहे ते. फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट. वॉटर करंटचा अर्थ मराठीमध्ये होतो पाण्याचा प्रवाह. पाण्याचा प्रवाह. पाण्याला काहीतरी वेग आहे, त्या पाण्याचा वेग काढा. मला माहिती आहे पाण्याला वेग असतो, तर या ठिकाणी पाण्याचा वेग आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. आता बघा, एक काम करू आपण. इथं डाऊनस्ट्रीम म्हटलंय, प्रवाहाच्या दिशेने जाणं. आता रिटर्न म्हटलंय. रिटर्न म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं ती बोट येते, त्याला म्हणायचं अपस्ट्रीम. इथं शब्द दिला नाही पण लक्षात घ्या, अपस्ट्रीम. अपस्ट्रीम, UPSTREAM, अपस्ट्रीम म्हणूया. माहित असावं तुम्हाला. अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येणं. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येणं त्याला म्हणायचं अपस्ट्रीम. ओके. तर आता बघा, एक काम करू, आपला जे विचार आहे ते एक्स मानूयात ना. लेट द स्पीड ऑफ वॉटर करंट, म्हणजे पाण्याच्या प्रवाहाचा वेग आपला काढायचा आहे. तो काय मानू आपण, x km/h. ओके. आता द स्पीड ऑफ द बोट दिली आपल्याला. द स्पीड ऑफ द बोटची स्पीड आहे 12 km/h. जे दिले ते आपण मांडतो. आता लक्षात घ्या, महत्वाचा टप्पा किंवा महत्वाची कन्सेप्ट कोणती आहे बघा इथं. बघा, लक्ष द्या. असं समजूया की आपण ही नदी आहे. ओके. प्रश्न समजायला थोडा वेळ लागणार आहे, समजून घ्या, सावकाशपणे घेऊ. ठीक आहे. आता या ठिकाणी प्रतीक आहे, या बोटमध्ये बसलाय. ओके. तो इथून निघालाय, तो 36 किलोमीटर गेलाय. म्हणजे समजा इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे, 36 किलोमीटर. ठीक आहे. आता बघा, तो कसं चाललाय, पाणी याच बाजूने वाहत आहे असं समजूयात आपण, या दिशेनं वाहत आहे. म्हणजे असं समजूयात की डावीकडून उजवीकडे पाणी वाहत आहे.
ओके, असं पाणी वाहतंय असं समजूया की पाण्याची वाहण्याची दिशा आहे, पाणी वाहण्याची दिशा ही, ठीक आहे. तो इथं आला, तो इथून परत वळला, रिटर्न म्हटले, परत वळला आणि तो मूळ ठिकाणी निघालाय, म्हणजे काय विरुद्ध दिशेने निघालाय असं समजूयात. आला इथं परत, जाणे आणि येणे, जाणे आणि येणे याला एकूण 8 तास वेळ लागलाय. ओके, आता बघू नेमकं काय प्रकार आहे बघा ह्या उदाहरणामध्ये. बोटीचा वेग किती आहे इथं सांगितलं आपल्याला 12 किलोमीटर पर आवर, बरोबर. ह्या पाण्याचा प्रवाहाचा वेग किती आहे आपण मांडले x किलोमीटर पर आवर. तुम्ही एक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, कोणती, जेव्हा तो डाऊनस्ट्रीम जातो, डाऊनस्ट्रीम, डाऊनस्ट्रीम म्हणजे काय आता सांगितलं मी तुम्हाला, डाऊनस्ट्रीम म्हणजे पाण्याची प्रवाहाची जी दिशा आहे ना त्या दिशेने जाणे, म्हणजे ज्या दिशेला पाणी वाहते ना त्या दिशेला जाणं, ठीक आहे. तर त्या दिशेला जात असताना जेवढा पाण्याचा वेग आहे x किलोमीटर पर आवर आणि बोटीचा वेग आहे 12 किलोमीटर पर आवर, या दोन्ही पण स्पीड मॅच होतात, म्हणजे दोन्ही पण स्पीड ऍड होतात. त्यामुळे काय होतं, त्या बोटीचा म्हणजे नावेची स्पीड जी आहे ना, वेग जो आहे तो वाढतो. तुम्हाला एक कधी बघा आपण सायकल खेळत असताना जर पाठीमागून जर वारा असेल पाठीमागून, तर सायकल जोरात पुढे जाते बघा, फास्ट जाते पुढे, कारण का सायकल म्हणजे वारं पाठीमागून काय करतं, त्या सायकलला सपोर्ट करतं, म्हणजे पुढे ढकलतं. त्यामुळे काय होतं, सायकल वेगानं थोडं पुढे जाते, म्हणजे आपल्या नेहमीच्या वेगापेक्षा तो वेग वाढतो. का वाढतो, कारण पाठीमागून वारं असतं, ते वारं पुढे आपल्याला पुश करतं, ढकलतं, त्यामुळं आपला नेहमीच्या स्पीडपेक्षा ती सायकलची स्पीड वाढते. मग कितीनं वाढते स्पीड, जेवढी स्पीड त्या वाऱ्याची आहे तेवढी स्पीड वाढते, म्हणजे त्या सायकलचा वेग आणि वाऱ्याचा वेग हा काय होतो, ऍड होतो, प्लस होतो. कधी, डाऊनस्ट्रीम जाताना, ज्या दिशेनं वारं चाललंय ना त्या दिशेनं जात असताना. तसाच कन्सेप्ट आपण इथं बघूयात. कसं, जेव्हा केव्हा तो प्रतीक डाऊनस्ट्रीम जाईल म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनं जाईल, तेव्हा ही स्पीड कुणाची, पाण्याची, आणि ही 12 किलोमीटर पर आवर कुणाची, बोटीची स्पीड. हे दोन्ही पण स्पीड जे आहेत ना, वेग आहेत ना, ते दोन्ही पण ऍड होतात. म्हणजे डाऊनस्ट्रीम जाताना 12 प्लस x एवढी स्पीड होते बोटीची, आणि अपस्ट्रीम येत असताना, विरुद्ध दिशेने येत असताना 12 मायनस x. का बरं, पाणी त्याला काय करेल, विरोध करेल ना, प्रतिरोध करेल ना, पाणी त्याला पाठीमागे ढकलेल, त्यामुळे स्पीड कमी होईल कुणाची, बोटीची नेहमीपेक्षा. त्यामुळं 12 पेक्षा स्पीड कितीनं कमी होईल, जेवढा स्पीड, जेवढा वेग कुणाचा आहे त्या पाण्याचा आहे. त्यामुळे 12 मायनस x ही स्पीड येते डाऊनस्ट्रीम येत असताना, म्हणजे काय, पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येत असताना. हे एवढा कन्सेप्ट जर क्लिअर झाला तुम्हाला तर उदाहरण समजते. ओके, आता आपण पुढे जाऊ. आता बघा, आपण असं वाक्य लिहूयात, स्पीड ऑफ द बोट अपस्ट्रीम, डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीम म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनं जात असण्याची स्पीड डाऊनस्ट्रीम. ओके, ती कशी असेल, 12 प्लस x असेल किलोमीटर पर आवर. ह्या उदाहरणामध्ये एवढं समजणं महत्वाचं आहे बघा, ठीक आहे. आणि द स्पीड ऑफ द बोट डाऊनस्ट्रीम, अपस्ट्रीम काय असेल, 12 मायनस x असेल किलोमीटर पर आवर. ओके, आता बघा, बाय गिव्हन कंडिशन. आता कंडिशन बघा, कंडिशन सगळ्यात महत्वाची आहे. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपण मांडू. कोणता फॉर्म्युला आहे, इथं फॉर्म्युला मांडू आपण टाइमचा. टाइमचा फॉर्म्युला का, जाणे आणि येणे एकूण 8 तास वेळ लागला, मग टाइम म्हणजे वेळ लागलाय. तर तो फॉर्म्युला कसा टाइमचा, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आपला फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन स्पीड, आपला फॉर्म्युला आहे.
या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं, आता फक्त किमती रिप्लेस करायच्या, किमती ठेवायच्या. आपल्याला समीकरण भेटतं. कसं बघा, ठीक आहे. हा, आता बघा, जात, आता असं समजू की प्रतीक चाललाय. डिस्टन्स किती आहे, जात असतानाचा डिस्टन्स किती आहे, 36 किलोमीटर आहे, 36 अपॉन स्पीड किती आहे जातानाची, डाऊनस्ट्रीम जातानाची 12 प्लस एक्स आहे. पुन्हा येताना 36 किलोमीटर, परत रिटर्न टू द सेम स्पॉट म्हणलंय. ओके, स्पीड किती आहे, 12 मायनस एक्स. मी तर गॅप ठेवलाय बघा. मला सांगा इथं हा रेशो कशाचा, टोटल डिस्टन्स अपॉन स्पीड मीन्स टाइम. जातानाचा टाइम आहे हा, हा येतानाचा टाइम आहे 36 अपॉन 12 मायनस एक्स आहे ना. जाणे आणि येणे मिळून म्हणजे प्लस, मुद्दा मी स्पेस ठेवला होता इथं, प्लस जाणे आणि येणे किती वेळ लागलाय, 8 तास, 8 आवर्स झालं. हे एवढं तुम्हाला समजलं की आपलं वर्ग समीकरण भेटलं. कसं बघा, अंशातून 36 कॉमन काढा, काय राहतं, इन ब्रॅकेट 1/12 प्लस एक्स प्लस 1/12 मायनस एक्स ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 8. 36 करा पक्षांतर, काय होईल, गुणाकारातलं पक्षांतर भागाकारात जाईल, काय होईल, 1/12 प्लस एक्स प्लस 1/12 मायनस एक्स इज इक्वल टू 8/36. 8/36. याला भाग घालूया, 4 न भाग जाईल, 4 to the 8, 4 9 the 36, 4 9 36. काय उरलं इथे लिहूयात आपण, सांगा. काय उरलं, 1/12 प्लस एक्स प्लस 1/12 मायनस एक्स इज इक्वल टू 2/9. याला सोडवू आपण. बघा डावीकडे छेद समान नाही, तिथं प्लस आहे, इथं मायनस आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला. 1 × 12 मायनस एक्स, 12 मायनस एक्स प्लस 1 × 12 प्लस एक्स, 12 प्लस एक्स अपॉन या दोघांचा गुणाकार कसा असेल, एक स्टेप वाढवतो, 12 प्लस एक्स इंटू 12 मायनस एक्स. सोपं आहे अगदी, इज इक्वल टू 2/9. ठीक आहे. आता बघा, अंशामध्ये मायनस एक्स प्लस एक्स इलिमिनेशन झालं, लोप झाला, 0 येते वजाबाकी यांचे. आता पुढे 12 प्लस 12 किती होतो, 24, 24 होतं, अपॉन, आठवतो का एक्सपान्शन फॉर्म्युला आहे, ए प्लस बी इन फर्स्ट ब्रॅकेट, ए प्लस बी इंटू इन सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 12 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. फॉर्म्युला माहिती आहे ना, फॉर्म्युला मांडू का इथं, इन फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी इंटू इन सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी इज इक्वल टू काय होतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला पाठ पाहिजे म्हणजे पटकन समजेल तुम्हाला आता. ठीक आहे, बघा इज इक्वल टू 2/9 ॲज इट इज. ओके, 24/144 मायनस एक्स स्क्वेअर, 12चा वर्ग 144 बरोबर किती, 2/9 आलं, 2/9. याला सोडवा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. कसं 24 × 9 चालतंय का, असं मांडतो मी, गुणाकार करत बसत नाही, सोपं जाईल पुढे. इज इक्वल टू इन ब्रॅकेट 144 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, आता पुढे एक मिनिट, 10वीचे उदाहरणं खूप मोठे मोठे असतात बघा, आणि त्यातल्या त्यात हॉट्स आहेत हे. ठीक आहे, आता सांगा पुढे काय होईल. 2चं डावीकडे पक्षांतर करू आपण, कसं होईल, 24 × 9/2 गुणाकारातलं भागाकारात इज इक्वल टू 144 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, 2 न भागाला 24 ला, 2 1 2 2 2 4, 12 गुणिले 9 उरलं, 12 9 किती होतं, 108, 12 9 108 इज इक्वल टू काय होतं, 144 मायनस एक्स स्क्वेअर
झालं. इथं फॅक्टर्स पण पडायचा विषय नाही आता. प्लस 144 डावीकडे पक्षांतर करा, मायनस होईल. 108 मायनस 144 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. दोघांची वजाबाकी करा, मायनस 36 येते, मोठ्या संख्येत चिन्ह, बरोबर एक्स वर्ग म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर. हे मायनस एक्स स्क्वेअर राहिलं बरं का, इकडं मायनस मायनस कटतं ना, बाजू आदला बदल करा, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36. आता मला सांगा वर्गमूळ काढायचं आहे, बाय टेकिंग स्क्वेअर रूट ही स्टेप घ्यायची. देअरफॉर काय होईल, एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 6. वर्गमूळ काढली आपण. वर्गमूळ काढल्यानंतर एकतरी प्लस एक्स किंवा मायनस एक्स. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 6 ऑर एक्स इज इक्वल टू मायनस 6. मायनस 6. आता मला सांगा दोन किमती भेटल्यात, एकतरी प्लस 6 किंवा मायनस 6. तर स्पीड आहे, स्पीड ही कधी पण निगेटिव्ह नसते, त्यामुळे काय लिहितात पुढे, बट द स्पीड नेव्हर बी निगेटिव्ह किंवा कॅन नॉट बी निगेटिव्ह. देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस 6 इज नॉट ऍक्सेप्टेबल. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 6. म्हणजे याचा अर्थ काय आला की ही जी स्पीड आहे, बोटची स्पीड विचारली, सॉरी वॉटर करंटची स्पीड किती आली, मग जी विचारली होती आपल्याला 6 किलोमीटर पर आवर आली. हे शेवटचं वाक्य लिहायचं कोणतं, देअरफॉर द स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6 किलोमीटर पर आवर असं लिहून उत्तर थांबवायचं. ओके. थोडं वेगळं उदाहरण आहे, काय महत्वाचं सांगा बरं. तुम्हाला डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम स्पीड समजली पाहिजे आणि तो फॉर्म्युला पाठ असला पाहिजे. एकदा ही अट तुम्हाला मांडता आली की संपलं. इक्वेशन एकदा मांडता आली की काही अडचण येणार नाही. ओके. फक्त मी जागा नसल्यामुळे पुढे फक्त लिहित नाही, मी शेवटी शाब्दिक सांगायला, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तरी पण काय अडचण असेल तर मला विचारू शकतात तुम्ही पुढे. हा प्रश्न काय, पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कम्प्लीट सर्टन वर्क. एक काम करण्यासाठी पिंटूला निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात. बघा त्यांच्या पुढे शब्द कोणता वापरलाय, निशू, म्हणजे निशूचे कामाचे दिवस समजायचे आपण एक्स. ठीक आहे, सांगतो मी तुम्हाला लगेच. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. जर ते एकत्र काम केले तर ते 4 दिवसात काम संपवतात, दोघांनी एकत्र काम केल्यावर. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. जर त्यांनी एकट्याने जर काम केले, अलोन एकट्याने जर काम केले तर ते किती दिवसात संपवतात, म्हणजे सेपरेट काम करायचं, त्यांचं कामाचे दिवस काढायचे. ठीक आहे. आता बघा एक काम करू, लेट असं समजूयात की निशू टेक्स एक्स डेज टू कंप्लीट द वर्क. आता बघा निशूला एक्स दिवस लागतात, बरोबर. देअरफॉर काय म्हणू शकतो आपण, पिंटू, मग पिंटूला किती दिवस लागतील, 6 दिवस जास्त लागतील ना निशूपेक्षा, त्यामुळं पिंटू टेक्स एक्स प्लस 6 days. पाठीमागे सांगितलं तुम्हाला, त्यांच्या पुढे जो शब्द आला त्याला एक्स म्हणायचं, म्हणजे आपला अट समजते. ठीक आहे, एक्स प्लस 6 days टू कम्प्लीट द वर्क. ठीक आहे, झालं. आता अशा प्रकारच्या कामाच्या उदाहरणामध्ये, वर्क जे दिले ना त्या प्रकारच्या उदाहरणामध्ये काय करायचं, प्रत्येकाचं एक एक दिवसाचं काम करायचं, काम काढायचं. कसं, समजा निशूला एक्स दिवस लागतात, बरोबर, एक्स दिवस समजा आपण गृहीत धरू की 10 दिवस लागतात. ठीक आहे. तर एका दिवशी त्या कामाचा 10वा हिस्सा पूर्ण होईल, म्हणजे 1/10. दुसऱ्या दिवशी 2/10 दुसरा हिस्सा पूर्ण होईल 10 दिवसापैकी, म्हणजे कामाचे 10 टप्पे पाडले, 10 दिवसाचे 10 टप्पे पाडले. सेम आपण असं गृहीत धरूयात. इक्वल पार्ट्स पाडल्यामुळे काय होईल, फक्त अपूर्णांकात येईल. म्हणजे कसं होईल बघा, असं वाक्य लिहू शकतो का आपण, निशू कंप्लीट
1/x part of the work in 1 day. म्हणजे एका दिवसामध्ये निशू काय करेल, त्या कामाचा कितवा हिस्सा पूर्ण करेल, 1/x part. हे महत्वाचं आहे. देअरफॉर पिंटू कंप्लीट 1/x plus 6 part of the work in 1 day. ओके, एवढं समजलं पाहिजे बघा. ह्या 2 स्टेप समजल्या पाहिजेत. झालं. आता बघा अट किती सोपी आहे. एका दिवसाचं काम काढलं आपण बाय गिवन कंडिशन. बाय गिवन कंडिशन काय म्हणू शकतो आपण बघा, लक्षात घ्या. एका दिवसाचं आपण काम काढलंय बरं का. मग दोघं मिळून एका दिवसामध्ये दोघं मिळून किती दिवसात काम पूर्ण करतात, 4 दिवसात. मग त्यांचा एक दिवसाचा कामाचा हिस्सा किती असेल, 1/4. मांडायचं कसं मग, 1/x प्लस 1/x प्लस 6 इज इक्वल टू 1/4. समजलं का बघा. एक दिवसाचं काम आहे, दोघांचं म्हणून 1/4. ठीक आहे, एका दिवसाचं काम झालं. सोडवा आता याला. 1 × x प्लस 6 x प्लस 6 प्लस 1 × x अपॉन या दोघांचा गुणाकार करू आपण, x इन ब्रॅकेट x प्लस 6 इज इक्वल टू 1/4. एक स्टेप एक्स्ट्रा मांडली. करूयात गुणाकार. अंशामध्ये x प्लस x काय होते, 2x प्लस 6 अपॉन x इंटू x काय होते, x² प्लस x इंटू 6 6x इज इक्वल टू 1/4. झालं. पुढे सोडवायचं आपल्याला आता. ओके. कसं होईल आता, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 × x² प्लस 6x x² प्लस 6x इज इक्वल टू 4 न गुणाकार करू. एक स्टेप वाढवूयात आपण. 4 इन ब्रॅकेट काय असेल, 2x प्लस 6 असेल. 4 न गुणाकार करा आता. x² प्लस 6x इज इक्वल टू 4 × 2 किती होतं, 8 होतं. 8x प्लस 24 24. ठीक आहे. आता काय करू आपण, 8x आणि 24 ला डावीकडे घेऊ. काय होईल, x², एक मिनिट, x² प्लस 6x मायनस 8x मायनस 24 इज इक्वल टू 0. ओके. दोघांचं डावीकडे पक्षांतर प्लसचं मायनस झालं, दोन्ही पण. प्लस 8x मायनस 8x प्लस 24 मायनस 24. काय होईल पुढे, x² प्लस इथं वजाबाकी होईल दोघांची. 8x मधून 6x मायनस करा, मायनस 2x येईल, मोठ्या संख्येत चिन्ह, आणि मायनस 24 इज इक्वल टू 0. झालं. गुणाकार किती यावा, 24 यावा मायनस मध्ये. ठीक आहे. आणि त्यांची वजाबाकी किती यावी, 2 यावी. अशा 2 संख्या, 6 and 4, मोठी संख्या अगोदर, लहान संख्या नंतर. नेहमी लक्षात ठेवा हे. 6 आणि 4 चा गुणाकार 24 आला, आणि 6 आणि 4 मधून 6 मधून 4 वजा केलं तर 2 येतं. तर मायनस मायनस असल्यामुळे मोठ्या संख्येला मायनस, लहान संख्येला प्लस. मायनस 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 प्लस, हे डोक्यात ठेवा. ठीक आहे. देअरफॉर x² मायनस 6x प्लस 4x मायनस 24 इज इक्वल टू 0. दोघांचे गट पाडूयात. सांगा बरं, पहिल्या गटातून काय कॉमन निघतं, x कॉमन निघतं. x जर कॉमन काढलं तर काय राहतं, x प्लस 6 राहतं. आणि पुढे प्लस 4 कॉमन काढलं, प्लस कॉमन काढल्यामुळे बदलत नाही चिन्ह. आता पुढे x मायनस 6 येतं. साइन चौक 24, 4 न भागातला 24 ला, दोन्ही पण कंस सारखे येतातच. Therefore, in first bracket x plus 6, in second bracket x plus 4
is equal to 0. Therefore, x plus 6 is equal to 0 or x plus 4. सॉरी, एक काहीतरी चुकलं आपलं. इथं चिन्ह हां, इथं x मायनस 6 राहिलं ना, x मायनस 6. ठीक आहे, मग इथं पण x मायनस 6. ओके, सॉरी. हां, x कॉमन काढल्यावर x मायनस 6, मी चुकून x प्लस 6 घेतलं होतं. ठीक आहे, दोन्ही पण कंस सारखे आले. मग आता या ठिकाणी काय होईल, x minus 6 is equal to 0 or x plus 4 is equal to 0. Therefore, x is equal to minus 6 plus 6 झालं or x is equal to plus 4 minus 4 झालं. आता आपल्याकडे दोन किमती उपलब्ध आहेत, एक प्लस 6 आणि एक मायनस 4. तर बघा, कामाचे दिवस आहेत ना, डेज आहेत. ठीक आहे, ते कधी पण निगेटिव्ह नसतात. तर मला सांगा पुढचं काय असेल वाक्य, मी लिहू का? बट जागा असल्यामुळे मी लिहितोय आता. The number of days never be negative. त्यामुळं therefore x is equal to minus 4 is not acceptable. ठीक आहे, आता मला सांगा हे मायनस 4 घ्यायचं नाही आता आपल्याला. मग आता आपल्याला काय घ्यावं लागेल, प्लस 6 घ्यावं लागेल. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, x इज इक्वल टू प्लस 6. इथे लिहायचं आपण x इज इक्वल टू प्लस 6. ठीक आहे, आता मला सांगा याचा अर्थ काय झाला, निशूला ते काम पूर्ण करण्यासाठी 6 दिवस लागतील. मग खालच्या ओळीला काय लिहायचं, पिंटू टेक्स x प्लस 6 डेज मीन्स 6 प्लस 6 म्हणजे 12 डेज टू कम्प्लीट द वर्क. ठीक आहे, तर हे दोन वाक्य एका खाली एक लिहू शकतो आपण, निशूसाठी आणि पिंटूसाठी. x इज इक्वल टू 6 लिहिल्यानंतर. ठीक आहे, म्हणजे कसं वाक्य असेल आणखी एकदा सांगतो. देअरफॉर निशू टेक्स 6 डेज टू कम्प्लीट द वर्क. आणि खालच्या ओळीला पिंटू टेक्स x प्लस 6 इज इक्वल टू 6 प्लस 6 इज इक्वल टू 12 असं म्हणू शकतो आपण, डेज टू कम्प्लीट द वर्क, किंवा डायरेक्ट 12 डेज टू कम्प्लीट द वर्क असं पण लिहू शकतात. ठीक आहे, अशा प्रकारे हे 8वं पण उदाहरण संपलंय. आता हे जे 9वं उदाहरण आहे ते आहे बघा, if 460 is divided by a natural number, quotient is 6 more than 5 times the divisor and remainder is 1, find the quotient and divisor. ठीक आहे, उदाहरण खूप सोपं आहे, एक छोटासा फॉर्म्युला या उदाहरणामध्ये. ठीक आहे, इथं कुठले कुठले शब्द आलेत, क्वोशंट आलाय, डिवायझर आलाय, रिमाइंडर आलाय. आता आणखीन एक शब्द यायचा राहिला, कोणता, डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे काय माहिती आहे का, भाज्य. कोणती संख्या आहे, 460 ला भागायला म्हणजे 460 ही काय आहे, डिव्हिडंड आहे. ठीक आहे, एक काम करू आपण, लेट काय काय विचारलं आपल्याला, डिवायझर विचार आहे ना सुरुवातीला. तर हा म्हणजे डिवायझर काढल्याशिवाय आपल्याला क्वोशंट भेटणार नाही. द डिवायझर इज इक्वल टू काय म्हणायचं, x. देअरफॉर द क्वोशंट किती असेल मग, त्यांनी वर प्रश्नात सांगितलंय क्वोशंट कसं आहे, 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिवायझर. 5 टाइम्स करा म्हणजे 5x असेल, डिवायझरच्या 5 टाइम्स म्हणजे x च्या 5 टाइम्स 5x असेल, प्लस किती 6 मोर दॅन म्हटलंय, झाला हा झाला क्वोशंट. रिमाइंडर आहे, रिमाइंडर दिलाय, रिमाइंडर इज इक्वल टू 1 आहे. पुन्हा डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड किती आहे 460. झालं, आपल्याकडे 1 2 3 4 किमती उपलब्ध आहेत. ठीक आहे, आपल्याकडे आता असं लिहूयात आपण, फ्रॉम गिव्हन कंडिशन एक फॉर्म्युला आहे बघा, तो फॉर्म्युला मी मांडतोय. कोणता फॉर्म्युला माहिती आहे, हा फॉर्म्युला असा आहे, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट, बरोबर आहे, प्लस रिमाइंडर. झालं, या फॉर्म्युल्यामध्ये किमती जर ठेवल्या रे
तर आपल्याला एक्स भेटून जातं, वर्ग समीकरण भेटून जातं. बघा कसं ते डिव्हिडंड किती आहे हो 460 460 आहे इज इक्वल टू डिवायझर किती आहे बघा डिवायझर एक्स आहे इंटू क्वोशंट किती आहे 5x + 6 आहे प्लस रिमाइंडर 1 आहे झालं. आता हा जो फॉर्म्युला आहे ना हा 7वीला किंवा 8वीला तुम्हाला झालेला आहे. म्हणजे बघा बेसिक किती महत्वाचं असते. बेसिक जर लक्षात असेल, फाउंडेशन जर चांगला असेल आपलं तर 100% आपल्याला सोपं जातं पुढे. आपलं फाउंडेशन नॉलेज चांगलं असलं पाहिजे. ठीक आहे. देअरफॉर 460 इज इक्वल टू करा गुणाकार, इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, गुणाकार करा 5 × x² 5x² प्लस x × 6 6x प्लस 1 ला 1 ॲज इट इज. ठीक आहे. देअरफॉर एक काम करायचं 0 ठेवा आणि पक्षांतर करा 460चं उजवीकडे 5x² प्लस 6x प्लस 1 मायनस 460 प्लसचं मायनस झालं. ठीक आहे. देअरफॉर 0 इज इक्वल टू 5x² प्लस 6x मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं वजाबाकी करून मायनस 459. इथं थोडी अडचण येते आपल्याला अवयव पडायला. सावकाशपणे घेऊ, तरी पण मी तुम्हाला टेक्निक सांगतो इथं. ठीक आहे. सांगा आता पुढे कसं असेल. बाजू आदला बदल करूया. 5x² प्लस 6x मायनस 459 इज इक्वल टू 0 झालं. आता गुणाकार किती येतो 459 आणि 5चा गुणाकार करायचा. मी थोडं सोप्या शब्दात सांगतो बघा. बरं आपण जर 459 गुणिले 5 केलं तर यांचा गुणाकार बघा किती येतो ते 5 × 9 करा 45 ला 5 हातचा 4 आला 5 × 20 = 4 5 5 25 = 4 19 ला 9 हातचा 2 आलं 5 × 20 = 2 22 म्हणजे गुणाकार किती यावा मायनस मध्ये बरं का 2295 यावा. बरोबर आहे का. आणि त्यांची वजाबाकी किती त्यांची वजाबाकी 6 यावी लक्षात घ्या. तर दोन संख्या. आता बघा एक काम करू तुम्हाला कळण्यासाठी तर 5 ला 5 हे ठेवू तसंच आपण गुणिले हे 459 जे आहे ना त्याला 9 न भाग जाईल तर 9 गुणिले जर 9 न जर भाग घातला 9 5 45 आणि 9 1 9 म्हणजे 51चा 9चा गुणाकार 459 येईल आणि 5 ला 5 तर आहेच. तर बघा 4 आणि 9 यांची बेरीज करा. सॉरी 5 आणि 9 यांचा गुणाकार करा 45 आणि 51 ला 51 म्हणजे 51 आणि हे 45 अशी फोड पडते बघा. कळलं का. मोठी संख्या अगोदर लहान संख्या नंतर. बघा गुणाकार जर केला तर बरोबर 2295 होईल 2295 आणि त्यांची वजाबाकी करा 51 मधून 45 वजा करा तर 6 येतं. राहिला विषय चिन्ह देण्याचा प्लस मायनस आहे तर प्लस मायनस झालं संपलं काय अडचण नाही. 5x² प्लस 51x मायनस 45x मायनस 459 इज इक्वल टू 0. ओके. तर दोघांचे गट पडा तर 5 काही कॉमन निघत नाही फक्त x कॉमन निघतं. x काय राहतं कंसामध्ये बघा 5x प्लस 51 राहतं मायनस चिन्ह कॉमन काढले. आता इथं मात्र आता बोलवतो आपण 9 न भाग जातो ना 9 इन ब्रॅकेट काय होईल 5x मायनस प्लस होईल का बरं प्लस होईल मायनस प्लस चिन्ह मायनस कॉमन काढले म्हणून. तर 9 न जर भाग काढला तर किती येतं 51 येतं इज इक्वल टू 0. दोन्ही पण कंस सारखे येतात. देअरफॉर इन फर्स्ट ब्रॅकेट 5x प्लस 51 in second bracket x minus 9 is equal to 0. Therefore 5x plus 51 is equal to 0 or x minus 9 is equal to 0. Therefore काय म्हणता येईल आपल्याला पुढे 5x 5x is equal to plus 51 चं काय होईल minus 51
देअरफॉर पुढे सोडू आपण याला लगेच. x इज इक्वल टू -51/9 ही एक किंमत आली 100. आता पुढे काय होतं, ऑर x मायनस 9 इज इक्वल टू 0 होतं की नाही. देअरफॉर x इज इक्वल टू -+9 झालं. आता मला सांगा इथं काय वापरला शब्द बघा, इथं समोर बघा सगळेजण. इफ 460 इज डिवाइडेड बाय अ नॅचरल नंबर, नॅचरल नंबर म्हटले, नॅचरल नंबर. आता मला सांगा ज्या संख्येनं भाग घालायचा ती संख्या नॅचरल नंबर आहे, म्हणजे डिवायझर नॅचरल नंबर पाहिजे होतं x. ठीक आहे, तर आपल्याला ही संख्या घेता येणार नाही. म्हणजे काय कसं लिहायचं, बट x इज इक्वल टू -51/9 इज नॉट अ नॅचरल नंबर. बरोबर आहे का नाही. ही नॅचरल नंबर नाही ना, निगेटिव्ह आहे, ती नॅचरल नंबर नाहीच. आणि विशेष म्हणजे अपूर्णांकात येते, फ्रॅक्शन मध्ये. ठीक आहे, देअरफॉर ही संख्या कोणती, x इज इक्वल टू -51/9 इज नॉट ऍक्सेप्टेबल, इज नॉट ऍक्सेप्टेबल, ऍक्सेप्ट करायचं नाही. देअरफॉर x इज इक्वल टू 9. आता मला सांगा x बरोबर 9 आलं म्हणजे x इज इक्वल टू 9 जे आलं ना, हे काय आलं सांगा बरं, डिवायझर आला. 9 वाला डिवायझर खाली बाकी लिहायचं. देअरफॉर द डिवायझर इज इक्वल टू 9 आणि त्याच्या खालच्या ओळीला द कोशंट इज इक्वल टू 5x + 6. म्हणजे कसं, 5 × 9 + 6 किती येतं सांगा बरं, 45 + 6 किती येतं, 51. म्हणजे डिवायझर आला 9 आणि कोशंट आला 51. हे खाली वाक्य लिहून टाकायचं शेवटी. तर अशा प्रकारे आपण आज किती 6वं, 7वं, 8वं आणि 9वं पाहिलं, 4 उदाहरणं पाहिली. जे 10वं उदाहरण आहे ते शेवटचं ऍक्टिव्हिटीचं उदाहरण आहे, सोपं उदाहरण आहे. बघा ट्रॅपेझियम वरचं उदाहरण आहे, वाटल्यास बघा हे असं उदाहरण आहे. बघा तुम्ही घरी ट्राय करा. जर तुम्हाला जर कळत नसेल तर शेवटी मी पुढच्या व्हिडिओमध्ये ते घेतो उदाहरण. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपले हा प्रॅक्टिस सेट जो आहे म्हणजे 2.6 जो आहे तो आपला संपलेला आहे. तर प्रत्येक उदाहरण घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कळत नसेल तर तुम्ही मला कॉल करू शकतात, कमेंट करू शकतात. ठीक आहे, आणि तुम्ही जर हा व्हिडिओ जर नवीन पाहत असाल आणि जर हा व्हिडिओ खरोखरच आपल्याला आवडला असेल तर सबस्क्राईब करू शकतात. ओके, थँक्यू, गुड नाईट.